पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी चुकले, तुम्हाला दिलेला शब्द नाही पाळू शकले। आई म्हणून कमी पडले मी, मला माफ करा। आपला विक्रांत त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला हो। त्याला कसं लक्षात नाही आलं की त्याचा जीव त्याच्या एकट्याचा नाहीये, आपल्या सगळ्यांचे जीव त्याच्यात गुंतलेत हो। आणि कोणासाठी? एका मुलीसाठी? आल्या करवल्या आल्या, मला वाटलं मोठी करवली येत नाहीये की काय। अहो तुमच्याशिवाय लग्न कसं लागणार ना। माझ्या आईने आणि माझ्या अण्णांनी मला एवढंच शिकवलंय की कुणाच्या श्रीमंतीचा कधी लोभ नसावा आणि आपल्याकडे जे आहे जितकं आहे त्याचा खोटा अभिमान नसावा। कारण माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती त्याचा प्रामाणिकपणा आहे। पण त्या प्रामाणिकपणाची पारख आहे कुणाला? आता बोला, मगाशी तुम्हीच होतात ना सगळ्यांच्या पुढे बोलायला। का केलंस असं दादा? का केलंस तू असं? मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की मी आरतीला विसरण्याचा प्रयत्न करेन, करतही होतो रे। का घाई केलीस तू? का त्या बडवायकांना पुढे केलंस? काय तुला वाटतं मी असा वागेन? विक्रांत, आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे बघ, मला जे बोलायचं असतं ना ते मी स्पष्टपणे बोलतो। असं दुसऱ्यांना पुढे करून स्वतःचं काम करून घेणारा असा वाटतो का मी तुला? विक्रांत, आर यू डाउटिंग मी? आणि तुला काय वाटतं मी त्या सारिका सारख्या मुलीसाठी तुझ्यावर प्रेशर आणेन? हो, वाव, म्हणजे तुझं म्हणणं आहे की तू काहीच नाही केलंयस, पण मग ते डायरेक्ट इकडे आलेच कसे? तेही कोणाला न सांगता? दादा, तुला जितका मूर्ख वाटतो ना तितका मूर्ख नाहीये रे मी। ते डायरेक्ट इथे आले आणि आरतीला ब्लेम करत बसले। सगळी चूक माझी आहे, तर आरती भरडली जाते, तिची बदनामी होते। तुला कळतंय का दादा? हे प्रकरण इथेच थांबणार नाहीये। अरे हेच करायचं होतं, मग कशाला वाचवलंस मला? मरू द्यायचंस ना विक्रांत। विक्रांत, विक्रांत, बाबा काय करू मी? बाबा काही सुचत नाहीये। मी हरलो। सार्थक,
किती वेळ काम करत बसणार आहेस? झोप ना आता. तुला तरी झोप येते का? शून्यात बघत बसलीस तू. आद्या, मी काय म्हणतोय, आई. हॅलो आई. अगं मी आता तुझीच आठवण काढत होते. मी सार्थकला सांगत होते, तू रोज रात्री माझ्या बेडरूम मध्ये यायचीस, सगळं चेक करायचीस. 1 मिनिट आद्या, जरा मी काय म्हणते ते ऐक. हा बोल ना आई. उद्या घरी ये, जरा बोलायचंय. आई उद्या काय झालं? काय म्हणाले आई? आईने उद्या घरी बोलवलंय. आद्या, सगळं ठीक होईल. काय ठीक होईल सार्थक? मला खूप टेन्शन येत आहे. मी दादाला फोन करते. आद्या, तुझ्या मनाची अवस्था काय आहे मला माहिती आहे. तू आता इतकंच ऐक, तू आता कुणालाच फोन करू नकोस. अरे मला माहिती आहे हे वादळ लवकर शांत होणार नाहीये, बट डोंट वरी, मी आहे ना. तू शांत झोप. झोप शांत. आले आले. या मुलींना काही ऐकूच येत नाहीये का? ताई तू ये ये. अगदी बरं झालं बघ आलीस. मी फोनच करणार होते तुला. हे गेलेत क्लिनिकला. बर नाश्ता तयार आहे, करशील ना? नाश्ता करता करता छान गप्पा मारूया. ये. सुमन, तू बस ग आधी. अगं बसायला वेळ कुठे आहे? भाजीला फोडणी घातलीये मी. सुमन 5 मिनिटं बस तर शांत. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बरं, फक्त गॅस बारीक करून येऊ. लवकर ये. आणि मुली कुठे आहेत? मुली आजकाल आपल्या आपल्यातच असतात बघ, लग्न ठरल्यापासून. तू बस, मी आलेच. ताई हे बघ, या 2 तारखा आहेत बघ. तू जरा बडवाईकांनाही विचार, त्यांना कुठली सोयीची आहे. मग आपण ठरवून टाकू. सुमन सुमन ऐक ना, मला खरंच खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी, विक्रांत बद्दल. बोल ना. मला दिसला होता देवळात तो. डोळे मिटून बसला होता. मी काही बोलायला गेले नाही त्याच्याशी. कसा आहे का तो आता? सावरला का या सगळ्यातून? आणि नक्की काय झालं होतं तुला तरी माहितीये का? नाही, पण आता बरा आहे तो. तिसरी शिट्टी झाली, मी बंदही करून आले. ऐक ना, भाजी पण बघते. आलेच ग. आद्या तू घरी यायचीस, विक्रांतला भेटायचीस. तुला एकदाही वाटलं नाही का ग की आपल्या आईला आपण सगळं सांगावं? इतकी महत्वाची गोष्ट झालेली असताना सुद्धा. आई, आम्ही दोघं खरंच खूप घाबरलो होतो. आणि मला खरंच वाटलं नव्हतं ग की विक्रांत हे असं काहीतरी करून बसेल. आणि मग आम्ही गुंतत गेलो.
एकीकडे विक्रांतला विश्वासात घ्यायचं, त्याच्याशी बोलायचं, आणि दुसऱ्या बाजूनी माझ्यापासून सगळं लपवत गेलात, हो ना? मी कोणीच नाहीये का ग त्याची? तुम्हीच दोघं आहात सगळं. आई असं खरंच काही नाही. अगं तुला त्रास होऊ नये, तुला टेन्शन येऊ नये यासाठी आम्ही. हो का? नाही आलं का मला टेन्शन? आता काय कमी त्रास होतोय मला? अगं त्या दोघांचं जाऊ द्या आद्या, पण तू एक मुलगी आहेस. तुला नाही लक्षात आलं आईला काय वाटत असेल याचं? आई आम्ही ऑनेस्टली खूप प्रयत्न केले. कसले प्रयत्न? नाही मला कळूच दे नक्की कसले प्रयत्न ते. त्या मुलीच्या मनामध्ये काय चालू आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न का? प्लीज तू तरी समजून घे ना. चुकलो आम्ही, माफ करा मला. तुम्हाला जे काही करायचं होतं ना ते तुम्ही केलंत. आता काही करायची गरज नाहीये. काय करायचंय ते मी करेन. आई आहे मी त्याची. तुमच्यासारखं गप्प बसणार नाही मी. तिची कोण आरती आहे ना, तिला बघितलं होतं मी लग्नात तिच्या बहिणीबरोबर. तेव्हाच खटकल्या होत्या मला दोघी जणी. तुमची आजी मध्ये पडली म्हणून, नाहीतर त्या दोघींना मी तेव्हाच बाहेर काढलं असतं. पण आता मी गप्प बसणार नाही. हे सगळं जिच्यामुळे झालंय ना, तिला मी सोडणार नाही आता. आई झालं. आता डाळीला फोडणी दिली की सगळा स्वयंपाक झाला. बर आज जेवणच जातेस तू. आपल्यासाठी चहा टाकते. बर आधी तुला काहीतरी बोलायचं होतं ना. सुमन, आरती कुठे? तिला पण जरा बोलव ना प्लीज. मला तिच्याशी पण खूप महत्वाचं बोलायचंय. मावशी, तू पण आलीस होय? आई काही बोललीच नाही मला. ये. बस. काय ग, तू काही बोललीच नाहीस येणार आहे ते. आरती, अमूल्या, मावशी आणि सारिका आल्यात बघा. हा आता मी बसते. आता बोल, काय महत्वाचं बोलायचंय? मावशी, मी सांगते. मम्माला नक्की काय महत्वाचं बोलायचंय ते. दादा तू काहीच का बोलत नाहीयेस? हे बघ, तूच असा खचून गेलास तर आम्ही दोघांनी कोणाकडे बघायचं? हा दादा तू काहीच का बोलत नाहीयेस आज? दादा मी तुझ्याशी बोलतीये, बोल ना काहीतरी. काय बोलू?
काय करू? आणि कोणासाठी? माझ्या भावासाठी, ज्याचा माझ्यावरच विश्वास नाही. म्हणजे हे काय बोलतोयस तू? अगं, विक्रांतला असं वाटतंय की मी राजसिंग बडवाईक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं आईला सांगितलं. काय? अद्याप असं वागेन का ग मी? माझ्या सख्ख्या भावालाच वाटतंय की मी त्याच्या विरोधात आहे. असं करेन का मी? दादा, दादा ऐक ना. असा कसा विचार करू शकतो विक्रांत? मला बोलायला हवं त्याच्याशी. आणि मग पप्पांनी मागणी घातली आणि त्यानंतर विक्रांतच्या आईला एवढा आनंद झाला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता अगं तो. आणि मला असं वाटतं बरं झालं तुम्ही दोघे आलात. मी आता हेच सांगत होते. माझं आणि विक्रांतचं कसं लग्न ठरलं ते. आणि आय गेस मम्माला पण तेच सांगायचं होतं, हो ना मम्मा? एवढी खुश आहे ही, एवढा आवडतो तो. म्हणजे काय मावशी, अगं चाइल्डहुड पासून. आणि हा पप्पांना पण माहिती आहे ते. म्हणजे आधी फक्त क्रश होता, नंतर मी प्रेमातच पडले. मग काय म्हणाल्या तुझ्या होणाऱ्या सासूबाई? त्या पप्पा सांगत होते की त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं. म्हणजे विक्रांतचे बाबा आणि माझे पप्पा खूप आधीपासूनचे मित्र होते ना. त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की माझं आणि विक्रांतचं लग्न लावून द्यायचं. अण्णा म्हणालेच होते, उशीर करू नका. आता खूप उशीर झालाय. गुंता इतका वाढलाय की. चला, एवढी गोड बातमी दिली आहे, सगळ्यांसाठी काहीतरी गोड करते. ए मावशी, चालेल तू शिरा करशील का? मला तुझ्या हातचा शिरा खूप आवडतो. आणि आज मी स्वतःच्या हाताने सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे. चालेल, करतेच. आले. काय ग? अगं मावस बहीण आहे ना मी तुमची. तुम्ही खुश नाही आहात का माझ्यासाठी? काँग्रेस वगैरे काहीतरी म्हणा. Aren't you happy? काय गोड बातमी दिलीयस ग. मग आता पुढची बोलणी कधी? म्हणजे आरतीचं लग्न झालं की लगेच सारिकाचं करायचं की काय? वा, हे वर्ष छान जाणार आहे आपलं. म्हणजे बघ ना, आधी सार्थकचं लग्न झालं, आता आरतीचं, आणि मग सारिकाचं. अमूल्याला वेळ आहे अजून, मेडिकलची तयारी करते ना. यू नो व्हॉट मावशी, नागपूरचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे विक्रांत. किती मुलींना त्याच्याशी लग्न करायचंय माहितीये.
पण शेवटी माझं प्रेम जिंकलं. चला, पहिला घास मी आरती ताईला भरवते. मी बघतो.